नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय तो म्हणजे असा की राजकीय क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याकडे तुमचं आमचं बारकाईने लक्ष आहे. पण राजकारणामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर दोन शक्ती आपल्या जवळ पाहिजे. एक म्हणजे उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद, आणि जर ती नसेल तर उमेदवाराला पाडण्याची ताकद. ज्यांच्याकडे निवडणुकीत उमेदवाराला पाडण्याची ताकद असते त्याला राजकारणात अनन्यसाधारण महत्व आहे. हे आपण या मागच्या राजकारणामध्ये पाहिलं होतं. कारण काय की प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना आपलाच उमेदवार विजयी कसा होईल यासाठी प्रयत्न करत असते, तो निवडून कसा येईल यासाठी प्रयत्न करत असते. परंतु जर विरोधकाचा उमेदवार आपण कसा पाडू शकतो हा जर विचार केला तर समोरचा उमेदवार पडतो आणि आपोआपच आपला उमेदवार कमी मतपाठीशी असताना सुद्धा तो विजयी होऊ शकतो. हे महाराष्ट्रानं आजपर्यंत अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच या राज्यामध्ये, महाराष्ट्रात विशेषतः, अनेक मातब्बर नेते जे आहेत, ज्याला आपण मास लीडर म्हणतो, ते मास लीडर म्हणण्याचं कारण असते की पक्षाची ताकद वेगळी, परंतु त्या नेत्यानं स्वतःच्या पाठीशी वेगळी ताकद तयार केलेली असते. जी ताकद त्यानं दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभा केली तर तो उमेदवार एकतर निवडून येतो, किंवा त्यानं दिलेली ताकद विरोधकांच्या पाठीशी उभा केली तर तो विरोधकाचा निवडून येतो आणि स्वतःचा पडतो. हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा इतिहास आहे. आणि मग आपण नेहमी पाहतो की जसं गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या पाठीशी एक ओबीसी समाजाची ताकद निर्माण केली आहे, त्यांनी विशेषतः वंजारी समाजाचे ते असल्यामुळं संपूर्ण वंजारी समाज हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना दैवत मानतो, देव मानतो. आजही मुंडे साहेब जरी नसले तर त्यांच्या परिवाराच्या, त्यांच्या कन्या असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी बहुतांश वंजारी समाज आजही उभा आहे. आणि वंजारी समाज हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात आहे. त्यामुळे पंकजाताई मुंडे ठरवतील तो उमेदवार आमदार होतो. हे चित्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण पाहिलेले आहे. विशेषतः मित्रांनो, विनायकराव मेटे जे की आज आपल्या हयात नाहीयेत, स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजाचा गट आपल्या पाठीशी उभा केला होता. एक ताकद प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी उभा केली होती. प्रत्येक राजकीय पक्ष म्हणायचा की विनायकराव मेटेंना शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असतील, हे आपल्यासोबत का ठेवतायत? कारण यांच्या पाठीशी एवढी ताकद नाही. कारण विनायकराव मेटे हे स्वतः कधी विधानसभा मतदारसंघातून कधी निवडून आले नाही. मग हे विधान परिषदेवर यांना का घेतलं जातं? कारण अनेक वेळा विनायकराव मेटे हे विधान परिषदेवर होते. त्याचं कारण असं होतं की ते जरी एखाद्या मतदारसंघातून विजयी नाही झाले तरी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये तो एखादा उमेदवार निवडून आणू शकतात किंवा एखादा उमेदवार पाडू शकतात. एवढी मराठा समाजाची ताकद आणि गट विनायकराव मेटे साहेबांनी आपल्या पाठीशी तयार केला होता. म्हणजेच उपद्रव मूल्य त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतं आणि म्हणून ते सातत्याने विधान परिषदेवर राहिले आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या जवळ ते राहिले. हे आपण पाहिलेले आहे. मित्रांनो, छगनराव भुजबळ हेही ओबीसीचं नेतृत्व म्हणून उदयास आले. त्यांनी माळी समाजाला संघटित केलं आणि समता परिषद महाराष्ट्रामध्ये उभा केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना छगनराव भुजबळ यांच्या रूपाने एक नेता मिळाला. त्यांनी ओबीसीचं सत्यशोधक समाजाचं म्हणून त्या ठिकाणी काम केलं, माळी समाजाचं म्हणून त्यांनी काम केलं. आणि हे करत असताना ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की माळी समाजाचा पाठिंबा जरी घेतला तरी आपली ताकद कमी पडते, आणि म्हणून त्यांनी नंतरच्या काळामध्ये ओबीसींना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. जर ओबीसी मधल्या 300 पेक्षा अधिक जातींमधले अनेक जाती जर आपल्याला माळी समाजाच्या सोबत जर जोडता आल्या तर निश्चितपणे आपल्या शब्दाला किंमत असेल आणि महाराष्ट्रात आपण कोणता उमेदवार निवडून आणायचा आणि कोणता पाडायचा एवढी ताकद निर्माण करू शकतो. आणि ती ताकद त्यांची होती. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि हीच ताकद शरद पवार यांच्या लक्षात आल्यानं शरद पवार यांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांना आपल्या पक्षामध्ये महत्वाचं स्थान दिलं आणि बहुजनवादी, परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये राबवली. त्याचा फायदा त्यांना सातत्यानं झाला. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की जसं धनगर समाजासाठी महादेव जानकर हे ताकदीनं लढतायत. त्यांनी धनगर समाजाला खऱ्या अर्थानं राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मुंडे साहेबांनी त्यांना पूर्ण बळ दिलं होतं. आणि हे सगळं करत असताना ती ताकद भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लागली. त्यांचा पराभव झाला, ते आमदार झाले नाही किंवा त्यांच्या पक्षालाही मोठा फटका बसला. परंतु त्यांनी जो गट भारतीय जनता पार्टी सोबत धनगर समाजाचा जोडला होता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार हे विजयी झाले, निवडून आले. ती वस्तुस्थिती आहे. परंतु आज मात्र ज्यावेळेस ते पुन्हा एकदा, महादेव जानकर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची ताकद आपल्या पाठीशी एकवटण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना मास लीडर व्हायचं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एक उपद्रव मूल्य ताकद दाखवून द्यायची.
हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच त्यांनी गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाचा नेता म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट केलंय, त्यांना प्राधान्य दिलंय, त्यांना विधान परिषदेत घेतलंय, आमदारकी दिली आणि आज गोपीचंद पडळकर हे शरद पवारांच्या विरोधात काही जरी बोलले, सत्तेत असलेल्या अजित पवार त्यांच्याविषयी जरी काही बोलले तरीही भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. त्याचं कारण आहे की गोपीचंद पडळकर यांच्याकडे एकच जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे धनगर समाजाला एकवटायचं आणि महाराष्ट्रातला जास्तीत जास्त समाज तुमच्या पाठीशी आला पाहिजे. वास्तविक पाहता राम शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे नेते, ते धनगर समाजाचे. त्यांनी अहिल्याबाई होळकर या ठिकाणी, चौंडी या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम घेऊन धनगर समाजाला आपल्या पाठीशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेही भाजप सोबत आहे. परंतु असं असताना मास लीडर कोण हे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शोधते. कारण राम शिंदेना आपण सांगू ते आदेश पाळतील, परंतु जर पडळकर हे धनगर समाजाचे झाले तर त्यांच्या शब्दावर धनगर समाज आपल्यासोबत जुटला जाईल, ही वस्तुस्थिती आहे. हे मी वेगवेगळ्या जातीचं यासाठी सांगतोय की मनोज जरांगे पाटील हे नवं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, घराघरात पोहोचले, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेले. मनोज जरांगे पाटील 3 महिन्यापूर्वी एक मराठा समाजाचा एक आंदोलक होता, एक सामान्य नागरिक होता. परंतु मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आणि समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगोदर स्वतः यातना सहन केल्या. 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं आणि ह्या आमरण उपोषणाचा परिणाम नंतर जो काही झाला तो संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केली, महिला, माता, भगिनी आणि तरुणांचे त्या ठिकाणी डोके फोडले, दगडफेकही पोलिसांवर झाली. परंतु यातून ताऊन सलाखून निघाले ते मनोज जरांगे पाटील. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा समाज जो पसरलेला आहे, विखुरलेला आहे, तो पूर्ण एकवटलाय, तो म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीशी. आज जरांगे पाटलांची प्रत्येक गावामध्ये, मतदारसंघामध्ये, वाडी वस्ती तांड्यावर एक ताकद निर्माण झाली आहे. जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वास्तविक पाहता मी अनेक नेत्यांचे या ठिकाणी नाव घेतले, परंतु त्यांना इतर राज्यकर्त्यांनी पर्याय दिलेले. त्याचं कारण असं की पंकजा मुंडे या जरी वंजारी समाजाचं नेतृत्व करत असल्या तरी सुद्धा धनंजय मुंडे हे त्यांचे चुलत भाऊ वंजारी समाजाचंच नेतृत्व करतायत. त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं बळ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्या ठिकाणी देण्यात आलेले आजही ते येत आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीनं सुद्धा पंकजाताई मुंडे यांची भूमिका जर उद्या बदलली किंवा भारतीय जनता पार्टीला जर ते विरोधात जर त्यांचे काम सुरू झालं तर त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा वंजारी समाजाचे नेते पाहिजेत. म्हणून त्यांनी दोघांना, एकाला राज्यसभेवर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आणि एकांना त्यांनी विधान परिषदेवर घेतलेले. मित्रांनो, हे सांगण्याचं सगळं कारण आहे छगनराव भुजबळ जरी माळी समाजाचे असले तरी समता परिषदेला पर्याय म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सावता परिषद कल्याणराव आकडे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू केली होती, हेही आपल्याला पाहायला मिळते. मराठा समाजाचे मात्र प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिक आहे. अनेक नेते आहेत, मग शरद पवार पासून अजित पवारांपर्यंत. तर काँग्रेसमध्ये जे होते राधाकृष्ण विखे पाटील जे भारतीय जनता पार्टीत आहेत, काँग्रेसमध्ये होते ते नारायण राणे तेही भारतीय जनता पार्टीत आहेत. म्हणजे असे कित्येक मातबर नेते ते मराठा समाजाचे आहेत. आज मुख्यमंत्री सुद्धा एकनाथराव शिंदे मराठा समाजाचे आहेत. बच्चू कडू हे सुद्धा मराठा समाजाची भूमिका त्या ठिकाणी मांडतात. हे सगळं जरी असलं, मराठा समाज आज विखुरला गेला होता, तो जरांगे पाटलांच्या ताकदीनं, नेतृत्वानं तो एकवटलाय, एका जागेवर आलेला आहे. आणि जरांगे पाटलांनी गावबंदी केली महाराष्ट्रातल्या नेत्याला. त्यावेळेस कुठल्याही समाज कुठल्याही नेत्याच्या पाठीशी उभा राहिला नाही, राहू शकला नाही. कारण मराठा समाज एवढ्या ताकदीनं एकवटला, एका जीवानं एकवटला की त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा नेता असेल तर त्याला गावबंदी म्हणजे गावबंदी झाली. त्या नेत्याला गावाची वेस ओलांडता आली नाही, हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपण राजकीय नेत्यांच्या सभेला आणि कार्यक्रमाला जाऊ नका, आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही या. मराठा समाजानं हे सुद्धा शब्द त्यांचे ऐकले. भलेही त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या नेत्यांनी त्यांचे अनेक कामं केलेत, त्या नेत्यांचे ते कार्यकर्ते असतील, परंतु यावेळेस मात्र जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा मराठा समाजानं आखलेली आहे, घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. आज जरांगे पाटलांची एवढी ताकद झालेली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. कारण 1.5 कोटीच्या आसपासची सभा अंतरवली सराटीमध्ये घेतलेली. केवळ सभा घेतली म्हणून तो समाज त्याच्या पाठीशी असं मी म्हणणार नाही, परंतु आज ते रात्री बेरात्री पहाटेपर्यंत खेड्यागावात जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, ज्या जिल्ह्यामध्ये ते कधी गेलेही नव्हते त्या ठिकाणी ते जात आहेत. तिथं त्यांचा लाखोचा मराठा समाज एकवटून त्यांच्या सभेची वाट पाहतोय. विशेषतः त्यामध्ये माता भगिनी मोठ्या संख्येने आहेत, वयस्कर आहेत, तरुण आहेत, चिमुकले मुलं आहेत. हे सगळं जर पाहिलं तर जरांगे पाटील जे बोलतात ते ऐकतात. मित्रांनो, आज मराठा समाजाच्या विरोधात छगनराव भुजबळ असतील किंवा ओबीसीचे काही नेते एकवटून बोलतायत. असं बोलत असताना मराठा समाजाला उकसण्याचं काम झालं. मराठा समाज जर उकसला असता तर या राज्यातली स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था 100% बिघडली असती. परंतु जरांगे पाटलांनी ती पूर्ण
आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, त्याच्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात कुठेही गालबोट लागलेलं नाही. बीड जिल्ह्याचा विषय आहे तो वेगळा आहे, त्याविषयी आपण यापूर्वीच बोललेलो आहे, कदाचित पुन्हा एकदा बोलू. परंतु जरांगे पाटलांनी लाखोंच्या सभा घेतल्या, परंतु त्या ठिकाणी कुठेही कशाला धक्का पोहोचला नाही, कधी कुणी दगडफेक केली नाही, कुणाच्या विरोधात घोषणाबाजी केली नाही. शांततेनं तासन तास लोक एका जागेवर बसून भर उन्हात बसले, भर थंडीत बसले, रात्री बसले, दिवसा बसले, पण जरांगे पाटलांचे विचार त्यांनी ऐकले. आज जरांगे पाटलांनी जर सांगितलं की महाराष्ट्रातल्या या ठिकाणी या आमदाराला आपल्याला विरोध करायचा आहे, तर 100% तो आमदार त्या ठिकाणी पडेल अशी स्थिती आहे. जर जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलं की मराठा समाजाच्या बाजूनं या नेत्यानं, मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, यानं आपल्या पाठीशी राहिलेले, ह्याच्या पाठीशी आपल्या समाजानं राहावं, 100% नव्हे तर 99% किमान 1% आपण सोडून देऊ, पण 99% समाज जरांगे पाटलांच्या शब्दावर त्या माणसाच्या पाठीमागे उभा राहील अशी महाराष्ट्रातलं ही स्थिती आणि चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, जर असं असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावर या महाराष्ट्रात किती आमदार पडू शकतात हा माझा प्रश्न आपल्या समोर होता. आणि मी अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. कोकणचा काही पट्टा त्याही ठिकाणी पाहायला मिळतोय, खानदेशचा काही भाग आहे त्याही ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि मराठवाड्यात तर प्रत्येक मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस विदर्भाचा आपण विचार करतो, विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांचा प्रचंड प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु विदर्भातला जो आदिवासी पट्टा आहे, मग गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल किंवा अमरावतीचा काही भाग असेल, नागपूरचा काही भाग असेल, या ठिकाणी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दाचा प्रभाव अधिक पडेल असं या ठिकाणी मला तरी वाटत नाही. कारण त्या ठिकाणचा मतदार आणि त्या ठिकाणची जाती धर्माचं राजकारण हे वेगळे, विकासाचं राजकारण त्या ठिकाणचं वेगळे, नेते त्या ठिकाणी त्या समाजाचे आहेत. जिथं मराठा समाज हा अल्पसंख्याक म्हणून आहे, इतर समाज त्या ठिकाणी जास्तीचा आहे. म्हणून या एकंदरीत सगळ्या परिस्थितीत जर विचार केला तर मनोज जरांगे पाटील हे आज महाराष्ट्रात जर त्यांनी ठरवलं तर किमान 160 ते 170 मतदारसंघामध्ये ते आपला प्रभाव दाखवू शकतात अशी आजची स्थिती आहे. आणि लोकसभेचा जर विचार केला तर 45 लोकसभा मतदारसंघापैकी जवळपास 37 ते 38 मतदारसंघामध्ये जरांगे पाटील हे आपला प्रभाव टाकू शकतात ही स्थिती आहे. जर जरांगे पाटलांनी ठरवलं की आपल्याला मराठा समाजाला या उमेदवाराचा पराभव करायचाच आहे, तो आलाच नाही पाहिजे, तो सत्य दिसलाच नाही पाहिजे, मित्रांनो, मराठा समाज आग्या मावळाच्या माशाप्रमाणे त्या ठिकाणी पेटून उठेल आणि तो उमेदवार विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेला दिसणार नाही. ही वस्तुस्थिती आज या ठिकाणी आपल्याला दिसते. हा सर्वे हे आम्ही त्या ठिकाणी जी माहिती घेतली, लोकांशी चर्चा केली आणि जो प्रभाव त्या ठिकाणी दिसला, यावरून केलेलं हे मत आहे, हे आपणही त्या ठिकाणी आजमावू शकता. आपण आपापल्या मतदारसंघामध्ये जरी विचार केला तर आपल्याही लक्षात येईल की जर मराठा समाजाने आणि जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी ठरवलं तर त्या ठिकाणी कोणते आमदार निवडून येतील, कोणते खासदार निवडून येतील किंवा कोणते उमेदवार पडतील. मग मनोज जरांगे पाटील हे आजही कुठल्या विशिष्ट पक्षाबद्दल बोलत नाहीत. जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात, मग ते कुठल्याही पक्षातले नेते असो, त्याच्या विरोधात ते बोललेले आहेत. आणि जर त्यांनी विरोध करणं बंद केलं तर जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलणं टाळलेले. मात्र एकमेव छगनराव भुजबळ जे असे आहेत की त्यांच्याविषयी मात्र मनोज जरांगे पाटील यांनी वैयक्तिक आता त्या ठिकाणी वैर स्वीकारलेले. कारण छगनराव भुजबळ हे जरांगे पाटलांबद्दल अत्यंत खालच्या पद्धतीला आणि दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलले, याचा राज जरांगे पाटलांना आलेला आहे. आणि म्हणून छगनराव भुजबळ यांची राजकीय वाटचाल जी आहे पुढची, ही कठीण आहे असं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतंय. कारण जरी ओबीसी मधले जे काही ओबीसी समाजाचे नेते आहेत शेंडगे, त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलांनी जर एवढे आमदार पाहिले तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये 160 आमदार पाडू शकतो. पाडा, जरांगे पाटलांचं म्हणणे पाडा. कारण जरांगे पाटील हे काही राजकीय नेते नाहीत किंवा ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत किंवा ते पक्षाचं काम करत नाहीत, त्यामुळे त्यांना कुठलेही आमदार पडले तर त्यांना काही फरक पडणार नाही. परंतु जर त्यांनी ठरवलं की अमुक अमुक पक्षाचे आणि अमुक अमुक संघटनेचे हे नेते पाडायचे, तर ते नेते मात्र जरांगे पाटील पाडू शकतात. हा, जरांगे पाटील जर स्वतः उभा राहिले असते आणि इतर पक्षानं जर सांगितलं असतं की आम्ही तुम्हाला पाडू शकतो, तर मग मात्र विचार करण्यासारखी स्थिती होती. तशी स्थिती आज नाहीये. त्यामुळे जरी शेंडगे साहेब मराठा समाजाचे 160 आमदार आम्ही पाडू जरी म्हटले असले तरी ते शक्य नाही. कारण ते जरी पडले तरी दुसरे कोणीतरी निवडून येतच असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याशी जरांगे पाटलांना काही घेणे देणे नाही. परंतु राज्यकर्त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागते.
त्यांच्या विरोधात आज तरी महाराष्ट्रातला कुठलाही नेता जायच्या तयारीत नाही. ज्यांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यांना अद्दल घडली ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, छगनराव भुजबळ हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जरी काम करत असले तरी त्यांना पक्षांतर्गत अजित पवारांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की जरांगे पाटलांच्या विरोधात एकही शब्द बोलू नका, कारण त्याचा पडसा, त्याचा परिणाम महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात आपल्याला भोगावा लागेल ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, हे सगळं परिस्थिती आपण पाहत असताना आज राजकीय दृष्ट्या उपद्रव्य मूल्य मनोज जरांगे पाटलांचं महाराष्ट्रात इतर नेत्यांच्या आणि इतर समाजापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्या लक्षात येत आहे. जरी मराठा समाजाचे नेते वेगवेगळ्या पक्षात काम करत असले तरी सुद्धा त्यांनाही पाडण्याची ताकद मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनात आहे. हे DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला आवर्जून आणि खात्रीशीरपणे या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत किती परिणाम असेल ही घटना, ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. याविषयी मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं. आपल्याला या विषयावर काय वाटतं आपण खालील कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. मित्रांनो, राज्यातल्या ग्रामीण पासून शहरीपर्यंत प्रत्येक भागातून तुम्ही येतात. तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, अभ्यासू आहे आणि म्हणून तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्र पाहतोय, आम्ही सुद्धा पाहतो. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.